येस आय नो. या आय टोटली अंडरस्टँड. वी हॅव टू सॉल्व दिस ॲज सून ॲज पॉसिबल. मी आजच साने सरांशी बोलते या संदर्भात. येस येस. सो वी कॅन डिसाईड हाऊ टू गो फर्दर विथ दिस. इज इट फाईन? अँड यू डोंट वरी, आपण यावर नक्की मार्ग काढू. ओके बाय. हॅलो. येस येस, त्यांची अपॉइंटमेंट आहे. त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये पाठवा. या. डॉक्टर आनंद. हॅलो. हॅलो. आपण हो हो, आपण लॉबीमध्ये बसूया. प्लीज कम. थँक्यू. हॅव अ सीट. बसा. थँक्यू. बोला, काय म्हणताय? मॅडमची अपॉइंटमेंट घेतली होती आणि मला वाटतं त्या दिलेली वेळ कधीच चुकवत नाहीत. येस आय नो. पण डॉक्टर, ॲक्च्युली मॅडमचं फ्लाईट डिले झालंय, त्यामुळे मुंबईहून त्यांना इथे यायला जरा उशीर होतोय. हो. आय एम सो सॉरी, पण तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. इट्स ओके. बाय द वे डॉक्टर, आज बऱ्याच दिवसांनी आलात. हो, हैदराबादला गेलो होतो. म्हणजे जावं लागलं. पूर, वादळ, पाऊस, अगदी थैमान घातलं होतं तिकडे. आमच्या संघटनेने जायला सांगितलं म्हणून तिथे गेलो. म्हणजे काम आटपलेलं दिसतंय तुमचं. छे हो, आत्ता कुठे कामाला सुरुवात झाली. म्हणजे पूर ओसरला, पण आता रोगराईने तिकडे थैमान घातले. मग तरी इथे असं अचानक? काही महत्वाची औषधं तातडीने हवी होती. ओके. औषधं उद्याच्या फ्लाईटमध्ये लोड होतील आणि मग इथल्या जनतेचे प्रश्नही तडीच न्यायचे होते, म्हणून मॅडमची अपॉइंटमेंट घेतली आणि तडक इथून आलं. ओ आय सी. पण मग डॉक्टर, मॅडम इथे येईपर्यंत मी काही मदत करू? येस ऑफकोर्स. मॅडम इथल्या भूधारकांशी ॲग्रीमेंट झाल्याचं ऐकलं, खरंय? हो. कधी? टू बी प्रिसाइज डॉक्टर, 10 तारखेला. मग ॲग्रीमेंटची एखादी कॉपी मिळेल? आय एम सॉरी डॉक्टर. मग काही डिटेल्स, टर्म्स अँड कंडिशन्स वगैरे, म्हणजे जे काय आठवेल ते सांगा. सॉरी डॉक्टर आनंद, पण मी या बाबतीत तुमची खरंच काही मदत करू शकत नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही म्हणजे तुम्ही मॅनेजमेंटची माणसं नाही का, म्हणजे गोपनीयतेचा भंग वगैरे वगैरे. आय एम रिअली सॉरी मॅडम. आनंद, अरे माझ्याशी बोलतानाही मॅडम म्हणायलाच हवं. हो, नाही म्हणजे मी एका मोठ्या कंपनीच्या मध्ये एक साधा व्हिजिटर म्हणून आलोय. शिवाय एका मॅनेजरियल लेवलच्या व्यक्तीशी बोलतोय म्हटल्यानंतर मला एवढे एथिक्स तर आय एम रिअली सॉरी मॅडम. तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर मी बाहेर थांबतो. मी आलोच. आनंद, कॉलेजमधला हाच आनंद, हसता खेळता सगळ्यांच्या फिरक्या घेणारा, तरीही स्कॉलर्स मध्ये गणला जाणारा. आणि आता आनंद, तुझ्या वागण्यात हा एवढा अचानक बदल? नाही, तुझ्यातल्या या बदलाचं कारण मला माहित नाही, पण आनंद माझ्याशी सुद्धा एवढा परकेपणाने का वागतोयस? आनंद, तुला आठवतंय कॉलेजमधला आपला सहवास फक्त 1 वर्षाचा, तरी किती प्रेम करायचास तू माझ्यावर. पण मग जो अचानक गायब झालास, तो कित्येक वर्षांनी या गावात 6 महिन्यांपूर्वी भेटलो आपण. आनंद, मी दरवेळी साथ घालतीये तुला. आणखी किती वाट पाहू तुझ्या प्रतिसादाची? हे आयुष्य क्षणाक्षणाला हातातून निसटतंय आनंद. अंकिता, अगं माझं आयुष्यही असं आहे. आज इथे तर उद्या तिथे. आणि हे आयुष्य मी स्वखुशीने पत्करलंय. आणि हे असलं आयुष्य मी तुझ्यावर तरी का लादावं? नाही, काय अधिकार आहे मला? अरे पण मला माहित. येस मॅडम. हो, डॉक्टर आलेत ना. तुम्ही पोहोचलात? ओके, मी सांगते त्यांना. आनंद, मॅडम 10 मिनिटात येत आहेत. आपण चहा घेऊया. येस. चल ये. हो. 2 चहा पाठवा कॉन्फरन्स रूममध्ये. हे लेटर. नाही नाही फाटक काका, नाही, ते शक्य नाही आणि ते मला चालणार नाही. आपण एम्प्लॉईजना चांगलं पॅकेज देतो,
त्यामुळे त्यांनी टार्गेट्स अचीव्ह करायलाच हवीत. येस, यू मस्ट सी टू इट. ओके ओके, ऑल राईट, प्लीज, बाय. ही अंकिता कुठे गेली? येस मॅडम. अंकिता कुठे आहेस तू? मॅडम मी आणि डॉक्टर कॉन्फरन्स रूममध्ये होतो. हो बरं, घेऊन येते ना. ओके आलो. चला मॅडमनी बोलवले, या. येस. सिक्युरिटी, बरं मी का गेटवर गर्दी कसली आहे? नाही 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 नाही, डॉक्टर आनंद त्यांचे लीडर असले तरी गेटच्या बाहेर. त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही. प्लीज क्लिअर इट फास्ट. या डॉक्टर. मॅ कम इन मॅम. हो डॉक्टर आनंद, प्लीज कम इन, प्लीज कम इन, हॅव अ सीट. थँक्यू. मॅडम मी साने सरांच्या केबिनमध्ये. आय एम सो सॉरी डॉक्टर, मलाच उशीर झाला. इट्स ओके. बोला, काय काम काढलं? ओ नो, बिफोर दॅट व्हॉट विल यू हॅव? टी, कॉफी, कोल्ड ड्रिंक का सरळ ब्रेकफास्ट मागू? नाही काही नको, सरळ मुद्द्यावरच येतो. मॅडम या नवीन कारखान्याच्या उभारणीसाठी तुम्ही इथल्या गावकऱ्यांची जमीन घेतलीत. एक मिनिट डॉक्टर, घेतली? घेतली म्हणजे पैसे देऊन विकत घेतली, आणि ती सुद्धा बाजारभावापेक्षा जास्त किंमत देऊन. मग ॲग्रीमेंटची एखादी कॉपी मिळेल? त्याचं काय आहे ना डॉक्टर, ॲग्रीमेंटवर सगळ्यांच्या सह्या झाल्या आहेत आणि ती रजिस्टरही झाली. जमीन हस्तांतरणाचा सगळा व्यवहार पूर्ण झालाय. तरी सुद्धा तुम्हाला नक्की काय माहिती हवी आहे मला विचारा. मॅडम या भूमिपुत्रांपैकी किती जणांना तुमच्या कारखान्यात नोकरी मिळणार आहे? ओके, टू बी व्हेरी प्रिसाइज, सध्या कारखाना उभारणीच्या कामामध्ये 370 भूमिपुत्र कार्यरत आहेत. 370. सरासरी काढली तर घरटी एकापेक्षा जास्त. पण एकदा कारखाना सुरू झाला की आम्ही जास्तीत जास्त 150 तरुणांना सामावून घेऊ शकू. का? ऑटोमेशनचा युग आहे डॉक्टर. हो पण मॅडम तुम्ही. इथे अकुशल कामगार नाममात्रच असतील. पण मॅडम त्यांना असं कामावरून काढून टाकणं म्हणजे अन्याय नाही का? सॉरी डॉक्टर, ॲग्रीमेंटमध्ये जे ठरलं ते आम्ही त्यांना दिलं. त्यावर शक्य तितका रोजगारही उपलब्ध करून दिला. ॲग्रीमेंटच्या बाबतीत मी कोणावरही कसलीही जबरदस्ती केलेली नाही. पण मॅडम मी तुम्हाला फोनवरून विनंती केली होती की इतक्यात ॲग्रीमेंट करू नका, आपण याबाबत चर्चाही करणार होतो. हो, आणि त्यासाठी किती दिवस थांबायचं हेही मी तुम्हाला विचारलं होतं, पण तुम्ही मोघम उत्तर दिलं. नाही डॉक्टर, नो, बिझनेसमध्ये संदिग्धता नाही चालत. ओके ओके मॅडम, तुम्ही या भूमिपुत्रांना पैसे दिलेत कबूल, पण ते या पैशांचं काय करतील असं तुम्हाला वाटतं? विचार करा मॅडम, विचार करा. ज्यांनी कधी आयुष्यात साधी 100 रुपयाची नोटही पाहिली नाही ते एवढे सगळे पैसे हातात आल्यावर काय करतील? 6 महिन्याच्या ते सगळे पैसे व्यसनावर उडवून टाकतील, आणि ज्यांना व्यसन नसतील ते व्यसनाधीन होतील, आणि मग सगळे पैसे संपले की तुमच्याच कारखान्याच्या गेट पाशी येऊन भीक मागत बसतील. भीक. मी एक उद्योजक आहे डॉक्टर. हे असले विचार तुम्ही तुमच्या संघटना किंवा सुधारणावाद्यांनी करायचे. हे बघा मॅडम, माझ्या प्रोजेक्टशी ह्याचा काडी मात्र संबंध नाही. मॅडम तुम्ही माझं ऐकून घ्या. इज देयर एनिथिंग एल्स? मॅडम. येस. मॅडम चेन्नईवरून हॉटलाईनवर कॉल आहे. ओके. मॅडम साने सरांच्या केबिनमध्ये. का? या हॉटलाईनला काय झालं? मॅडम आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण ही हॉटलाईन गेले 2 दिवसापासून बंद आहे. अंकिता, आजच्या आज ही हॉटलाईन वर्किंग कंडिशनमध्ये यायला हवी. इज दॅट क्लिअर? येस मॅडम. एक्सक्यूज मी डॉक्टर, आय हॅव अ मीटिंग. आय नीड टू गो. थँक्यू. मग ॲग्रीमेंट संदर्भात काही इन्फॉर्मेशन मिळाली? थोडीशी. थोडक्यात म्हणजे सगळ्यांशी ॲग्रीमेंट करून झालं आणि ती रजिस्टरी झाली. शेवटी सामान्य माणसासाठी ॲग्रीमेंट म्हणजे काय हो? एक विशिष्ट शब्दांचं जंगल, आणि त्या जंगलात नसतो माणुसकीचा ओलावा. वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशनच्या साखळ्यात अडकला जातो हा सामान्य माणूस.
कायद्याच्या कचाट्यात अडकून गरजू स्वतःहून होतो बद्ध, क्षणिक आनंदाने बेभान होतो आणि भानावर आल्यावर मात्र गलित गात्र आणि हतबद्ध होतो. ह्या लोकांना इतकं समजवलं पण तुला एक सांगू आनंद, तू जरी इथे असतास ना तरी विशेष काही फरक पडला नसता. का? कारण पैशाचा सुगंध क्लोरोफॉर्मचं काम व्यवस्थित करतो. त्यातच रावसाहेबांनी इथल्या सगळ्यांना घोळात घेतलेलं आहे. राव साहेब काय बोलणार आता. बरं येतो मी. आनंद, माझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. अंकिता नाही म्हणजे तुझ्या मनातून माझं नाव पुसून टाकलं असशील तर तसं मला स्पष्ट सांग. म्हणजे मी पण मग माझ्या मनाची पाटी कोरी करायचा प्रयत्न करेन. अंकिता मी असा भणंग पायाला चाकं लावलेला माणूस. आर्थिक विकासाची गरज म्हणून जशा तुमच्या इंडस्ट्रीज, तसंच सामाजिक विकासाची, सामाजिक स्थैर्याची, सामाजिक सुरक्षिततेची मूलभूत गरज म्हणजे आम्ही, आमच्यासारख्या संघटना. मला माहिती. हा घेतलेला वसा नाही टाकता येणार. मग मनात विचार येतो की माझ्या बरोबर तुझी फरफट का, कशासाठी? अंकिता हे आयुष्य मी स्वखुशीने पत्करलंय आणि असं आयुष्य स्वीकारलेल्यांच्या कुटुंबियांवर होणारे परिणाम फार चांगले नसतात. अंकिता, माझ्या मनात तुझं स्थान आहे तेच आहे, पण आयुष्याच्या वाटचालीत प्रत्येक क्षणाला मी तुझी सोबत कशी करणार आहे? फक्त शरीराने जवळ असलं तरच ती सोबत होते आनंद. अंकिता अरे प्रेमाचे 2 क्षण सुद्धा पुरेसे असतात, स्फूर्तिदायक असतात. अंकिता उगाच भावना विवश होऊ नकोस. बी प्रॅक्टिकल. येस आय एम प्रॅक्टिकल. आनंद, मी अशी व्यक्ती पाहिली आहे, नाही खरं तर त्याच व्यक्तीच्या सहवासात आहे मी, आमच्या मॅडम. आनंद तुला सांगते, मला उशीर होतोय, मी येतो. बाय. अरे आनंद 1 मिनिट, अरे माझं ऐकून तरी घे. पण मी वाट पाहीन आनंद, तुझी आणि तुझ्या स्पष्ट उत्तराची सुद्धा. नाही 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 साने साहेब, आम्हाला तुमचा प्रस्तावच मंजूर नाही. साने साहेब, तुम्ही मुद्द्याचं सोडून चर्चेचा ओघ दुसरीकडेच वळवताय. आम्ही वेतनवाढीची चर्चा करायला आलो आहोत. अहो, प्रोडक्शन सुरू होऊन 1 वर्ष होऊन गेलं. आता जुना वेतन करार मोडीत काढून नवीन करार करणं आवश्यक आहे. किमान 20% तरी वेतनवाढ आम्हाला अपेक्षित आहे. तशा मागण्या आम्ही आमच्या पत्रात आधीच दिलेल्या आहेत. 20% वेतनवाढ? 2% वेतनवाढ करणं सुद्धा शक्य नाही. साने साहेब, हे पहा, 20% वेतनवाढ ही झालीच पाहिजे. हे बाप, नाहीतर नाविलाजाने मला संप पुकारावा लागेल आणि त्याचीच पूर्ण जबाबदारी तुमच्यावर असेल. नाही, तुम्ही संपावर गेलात तर तो संप बेकायदेशीर ठरेल. ठरू द्या. 5% मला शक्य होतं ना तेवढं सगळं मी तुम्हाला देऊ केलेलं आहे. आता तेही जर का तुम्हाला मंजूर नसेल. एक्सक्यूज मी. हॅलो. हां, नाही इथेच आहेत. हो, नाही ना, नाही मॅडम, नाही. मॅडम, तुमची मीटिंग आटोपली का? नाही, मग तुम्ही इथे याल तर फार बरं होईल. हां, ओके, थँक्यू. पण ठीक आहे, मॅडमच स्वतः इथे येत आहेत. येऊ द्या. आज काय तो फैसला होणं आवश्यकच आहे. हे 2% संध्याकाळची वेळ झाली आणि असा उशीर व्हायला लागला ना की काही सुचेन असं होतं रे. राणे, तू आलाच का आधी इकडे? राणे, तुमचं नेहमीच आहे. अरे आपण मीटिंगला आलो ना इथे. संध्याकाळ झाली ना की तुझी तगमग समजते मला. मी चहाचं म्हणतोय. साने साहेब, चहाचं बघा जरा याच्या. फक्त चहाच? नाही म्हणजे बिस्किट वगैरे काही नको का? चालेल. Oh, is it? Oh, okay. I'll go through them. Yeah, sure. Yep. Give me a couple of days. Yeah. I know that. Yeah, we'll do it. Discuss on it. Yeah, surely. All right. Bye. Ankita, येस मॅडम. Gujarat Steel Projectचे सगळे ईमेल्स चेक कर. ओके स्टडी देम प्रॉपरली. अँड इफ यू फाइंड एनी प्रॉब्लेम कन्सल्ट मी. ओके. ऐक, जरा साने साहेब आणि त्यांना आत पाठव प्लीज. साने सर, येस. मॅडमनी बोलवलंय. ओ शुअर.
चला चला 2% राणे चला चला तर तुम्ही आता तुमच्या कामाला गेला तुम्ही चालेल चला प्लीज प्लीज कर या साने साहेब बसा प्लीज बसा. 2% राणे काय म्हणता? ऑल राईट. साने साहेब तुमच्या मीटिंग मध्ये काही तडजोड झाली की नाही? नाही ना नाही मॅडम हे 20% वेतनवाढीसाठी हटून बसलेले आहेत. 20% पगारवाढ? कॉम्रेड्स, आपली कंपनी सुरू होऊन आत्ताशी वर्षभरच होत आहे आणि गेल्या 4 महिन्यांपासूनच आपल्या फिनिश प्रॉडक्ट्सच्या कन्साइनमेंट गोडाऊन मधून रवाना होऊ लागल्यात. पण मॅडम आपल्या प्रोडक्टचा फीडबॅक चांगला आहे, येस, त्यामुळे मागणी सुद्धा वाढली असणारच. करेक्ट कॉम्रेड्स. 2%. पण कॉम्रेड्स, अजून आपण पूर्ण क्षमतेने कामाला सुरुवात केलेली नाही. अर्थात टप्प्याटप्प्याने येत्या 1-1.5 वर्षात प्रोडक्शन फुल फोर्सने सुरू होईल आणि एकदा का प्रोडक्शन फुल फोर्सने सुरू झालं की आर्थिक दृष्टिकोनातून फंड्सचं सायकलिंग आणि रिसायकलिंगही होईल. या सगळ्याला 1.5-2 वर्ष जातील. तोपर्यंत तुमचा सध्याचा वेतन करार पण संपेल. कॉम्रेड्स, मी तुम्हाला शब्द देते, होणारा नवीन वेतन करार नक्कीच समाधानकारक असेल. मॅडम मी काय म्हणतो, हे नफा तोटा सायकलिंग रिसायकलिंग हा सगळा मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. आम्हाला 20% वेतनवाढ हवी, नाहीतर आम्ही येत्या 25 तारखेला संपावर जाणार. तशी नोटीस आम्ही साने साहेबांना आधीच दिलेली आहे. कॉम्रेड्स, मी तुम्हाला परत सांगते, तुम्ही संपावर गेलात तर तो संप बेकायदेशीर ठरेल. ठरू द्या. कायद्याच्या कचाट्यात तुम्ही सापडाल. मिस्टर स्वामी. येस येस मिस्टर स्वामी. येस 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 I know that. I know that. Now you do one thing. Contact our company advocates immediately. If workers do not call off the strike in next 2 days, declare lockout. Yes, I mean it. Lockout. वर्कर्सला दिल्या जाणाऱ्या सगळ्या फॅसिलिटीज आत्ता या क्षणापासून बंद करा. जे कामगार कंपनीच्या क्वार्टर्समध्ये राहत आहेत त्यांना क्वार्टर्स रिकामे करण्यासंदर्भात ताबडतोब नोटिसा पाठवा आणि जे कामगार कामावर यायला तयार आहेत त्यांची आपल्या कंपनी प्रेमाइसेसमध्ये योग्य ती सोय करा. येस, आय एम सेंडिंग यू दिस ऑर्डर्स इन नेक्स्ट 10 minutes. वन मोर थिंग मिस्टर स्वामी, प्लीज कीप मी अपडेटेड विथ एव्हरी सिंगल डेव्हलपमेंट. ऑल राईट? मॅडम पृथा फॅब्रिक्समध्ये अजूनही सेटलमेंट होत नाही. नाही साने साहेब, कामगार नेते टोकाचीच भूमिका घेत आहेत. माझा नाईलाज होता. हॅलो. अंकिता. येस मॅडम. अंकिता, ती जरा वेलफेअर लेबर असोसिएशनची फाईल घेऊन ये. ओके आणते. हां, तर तुम्ही येत्या 25 तारखेपासून संपावर जायचं नक्की केलं तर? नाही मॅडम. थांबते. मॅडम मी काय म्हणतो, कामगारांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, हीच विनंती करायला आलो होतो आम्ही. हो. प्लीज कम इन. थँक्यू. कॉम्रेड्स, आपण आता जरा वेगळ्या विषयावर बोलूया. साने साहेब, तुम्हाला माहितीच आहे, ज्या ज्या नवीन कंपन्या आहेत त्या नवीन कंपन्यांच्या युनियन ऑफिस बेअरसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केला जातो. येस 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 मॅम. आणि यावेळेचा ट्रेनिंग प्रोग्राम सिमल्याला आहे. करेक्ट. आणि त्याच संदर्भात हे लेबर वेलफेअर असोसिएशनचं लेटर आलंय. या लेटरमध्ये त्यांनी आपल्या युनियन ऑफिस बेअरपैकी एक प्रतिनिधी पाठवावा असं म्हटलंय. अच्छा. मी काय म्हणते, यावेळेस आपण कॉम्रेड 2% आणि राणे या दोघांनाही पाठवू. वा. कॅन वी मॅनेज? येस शुअर, व्हाय नॉट. मी उद्याच त्या सेक्रेटरीला फोन करतो आणि आपले 2 जणांना अकोमोडेट करायला सांगतो. डॉक्टर चिना आहे, सेक्रेटरी ऑफ द असोसिएशन, इज गुड फ्रेंड ऑफ माइंड. ते नक्की तयार होतील. ओके, दॅट्स रिअली ग्रेट ऑफ यू साने साहेब. तर कॉम्रेड्स, येत्या 10 तारखेला तुम्ही सिमल्याला जायचं. शिमला? तिथल्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्या कंपनीतर्फे सहभागी व्हा. एक ध्यानात असू द्या, पृथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा एक प्रकारचा दबदबा आहे. इथल्या प्रत्येक माणसाकडे लोक मोठ्या अदबीने पाहतात. केवळ कामगारांचे प्रतिनिधी म्हणून नाही,
तर पृथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या पृथा फर्टिलायझर्सचे प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे पाहते. पण मॅडम ते कोणत्या एसटीने जावं लागेल? ते रातराणी असेल तर बरं होईल नाही? अंकिता अंकिता मॅडम तुम्हाला सगळं काही सविस्तर समजावतील. तुमचं कंपनीचं इंट्रोडक्शन लेटर, फ्लाईटची तिकीट्स सगळं काही तुमच्या हातात मिळेल. वन मोर थिंग, ट्रेनिंग संपल्यानंतर तिथल्या हॉटेल रिव्ह्यूमध्ये सलग 3 दिवस आराम करा. जेवण खाण सगळा खर्च कंपनीचा. पण मॅडम यांच्या वेतनवाढीच्या कराराचं काय करायचं? अंकिता, Yes, madam. मला तो लॉकआउट संबंधीचा फॅक्स पाठवायची आठवण कर. Yes. डोंट फॉरगेट. बोल ना. मॅडम मी काय म्हणतो, आपला 3 वर्षांचा करार झालाय कबूल. अहो पण या पगारवाढीच्या मुद्द्यावर तर आम्ही निवडून आलोय आणि आता असं हात हलवत बाहेर गेलो तर हे कामगार पण भुगा करतील आमचा. होय तर शिमग्याला पण अजून वेळ आहे हो. हे कामगार आताच आमच्या नावानं शिमगा करतील. हो ना मॅडम, यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा मॅडम. कॉम्रेड्स, या सगळ्याचा कंपनीवर किती आर्थिक बोजा पडेल याची कल्पना आहे तुम्हाला? मॅडम तुम्हीच म्हणालात ना की आम्ही नुसते कामगार नेते नाही तर पृथा केमिकलचे प्रतिनिधी आहोत म्हणून. आणि असे हात हलवत बाहेर गेलो तर हे कामगार काळं फासतील हो तोंडाला. हो मॅडम. ठीक आहे, या सगळ्यावर एकच मार्ग निघू शकतो. पुढली 3 वर्ष सर्व कामगारांना सरसकट 500 रुपये पगारवाढ मिळेल. लक्षात घ्या, पुढची 3 वर्ष. सध्याचं अग्रीमेंट आत्ता या क्षणापासून रद्द होईल. साने साहेब, तुम्ही नवीन अग्रीमेंट बनवा आणि त्यावर या दोघांच्याही सह्या घ्या. हो नक्की. येस अंकिता, प्लीज हेल्प साने साहेब. येस मॅडम. चला 1% राणे, पुढे घे. चला थँक्यू. चल चल. कॉम्रेड्स, मी तुमच्यासाठी एवढंच करू शकते आणि हेही तुम्हाला अमान्य असेल तर. मान्य मान्य चल. मान्य. कॉम्रेड्स, तुम्ही जर कंपनीचेच बनून राहिलात तर त्यात तुमचं नक्कीच भलं आहे. कारण आता या ज्या काही मागण्या घेऊन तुम्ही माझ्याकडे आलात त्याचा बोलविता धनी कोण आहे याची पूर्ण कल्पना आहे मला. नाही मॅडम, तसं- राव साहेब. अरे त्याचा माज कसा उतरवायचा ते चांगलंच ठाव आहे आमासनी. ठेव फोन. काय रे बबन्या, हा लय माजलास म्हण तू. काय झालं? अरे तुझा एक बी शेतमजूर अजून शेतावर आलेला नाही. हे ते आम्हाला काय बी सांगू नकस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुढच्या 10 मिनिटात तुझे समदे शेतमजूर जर शेतावर नाही आले तर तुझ्या तोंडाला काळ फासून अख्ख्या गावात तुझी थेंड काढन. चल ठेव फोन. चमायल्यांच्या चहा. अरे गेली कुठे तुझी मॅडम? हा अरे 5 मिनिटात येणार होती. 5 कप चहा झाला आमचा तरी पत्त्या नाही तिचा. मॅडम मीटिंग मध्ये आहेत, येतीलच थोड्या वेळात. अरे कसली मीटिंग एवढी? सर चहा घेणार का? आता हा लूक. सॉरी रावसाहेब, ऑडिटर्स बरोबरची मीटिंग थोडी लांबलीच. या केबिन मध्ये बसून बोलू. चला. या 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 रावसाहेब या, बसा. चहा वगैरे झाला की नाही तुमचा? परत चहा. का, काय झालं? अहो 5-5 कप चहा झालाय आमचा. आता चहा ना आंघोळ तेवढी करायची बाकी राहिली. फारच वैतागलेले दिसताय तुम्ही. वैतागणार नाही. अहो समदे शेतमजूर जेवायला म्हणून जे गेले ते काय परत आलेच नाहीत. अहो 10-10 वेळा सांगावं धाडला तरी बी परत यायला तयार नाही लेखाची. का, काय झालं? काय तर म्हण सरकारनं नेमून दिलेली किमान मजुरी मिळाल्या बगर कामावर येणार नाही. अहो मॅडम, या गावात
एक भी माणूस आमच्या नजरेला नजर देऊन बोलत नाही. हे हे शेतमजूर, हे आम्ही जे देऊ तो देवाचा प्रसाद मानायचे आणि गप घरला जायचे. आणि आता हीच थोबाड आम्हासनी सांगतायत की मजुरी वाढवून द्या. च्या माईला या शेतमजुरांच्या. पण या सगळ्याशी आमचा काय संबंध? नाही 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 मॅडम, अहो तुमचा काय बी संबंध नाही बघा. पण त्या त्या डॉक्टरचा तरी. डॉक्टर? अहो डॉक्टर आनंद, त्यांचं काय? बेन जनजागृती करते. या शेतमजुरांना त्यांच्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव करून देतोय म्हण. हा, आणि तुमच्या कारखान्याच्या युनियन मध्ये बी फूट पाडतोय तो. तुम्हाला माहित नसेलच. आता बोला. रावसाहेब, जोपर्यंत आमच्या कंपनीच्या प्रोडक्शनवर विपरीत परिणाम होत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये लक्ष घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुमचा नसलो प्रश्न, पण आता आम्हाला मात्र त्या डॉक्टरकडे चांगलंच लक्ष द्यावं लागणार आहे. का? तुमचं डॉक्टरांशी? अहो या गावात डॉक्टरनं दवाखाना सुरू केला. हा, लय गर्दी असतं म्हणा तिकडं. हा, आणि आता तर काय, त्याच डॉक्टरच्या संघटनेनं गावात हॉस्पिटल बी बांधलंय. मग त्यात वाईट काय? अहो, त्यांच्या हॉस्पिटलच्या CSR फंडासाठी आम्ही मदत केली आहे, जशी तुम्हाला करतो अधूनमधून. आपण मॅडम समाजकार्यासाठी. अहो मॅडम, पण माझ्या मेवण्याचा डॉक्टरकीचा धंदा बंद पडला की. हा, बरं, माशा मारीत बसतो म्हणायची बी सोय नाही, कारण आता माशा बी फिरकत नाही त्याच्या दवाखान्यात. हसा मॅडम. अहो मॅडम, याच डॉक्टरच्या संघटनेनं गावात आता प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केलेत. मग त्यात तुमचा प्रॉब्लेम काय? नाही, तुम्हाला नाहीच समजायचं ते. अहो मॅडम, जर आपली खुर्ची टिकवायची असेल तर आपल्या मतदारसंघातली माणसं ही गरजू, अडाणी आणि अशिक्षितच राहिली पाहिजे. कारण लोक जर शिकू लागले ना तर विचार करू लागतात, आणि मग विचार करू लागले का त्यांना वेगवेगळे प्रश्न पडू लागतात, आणि मग त्यातूनच एखादा अमुकच का तमुकच का असले प्रश्न विचारायला लागतो. हा, आता एखाद दुसऱ्याचं तोंड आम्हाला सहज बंद करता येतंय, पण ही दादा तोंड आम्ही कशी बंद करायची? म्हणूनच तर ते प्रौढ शिक्षण वर्ग, ते तुमचं हॉस्पिटल, हे समजा आमच्या मुळाशी आलंय. रावसाहेब, चहा मागू? परत चहा? त्या बरीच ती बर्फाची लादी मागवा आणि फोडा आमच्या डोसक्यावर. हा डॉक्टर आम्हासनी लई त्रास देणार आहे. हा, पण तसाच तो तुम्हासनी बी त्रास देणार आहे. आम्हाला? हो मॅडम, तुमच्याच कारखान्याच्या गेटच्या बाहेर आणि गावच्या देवळात दोनदा मिटिंग घेतल्या ते डॉक्टरनं. काय तर म्हण, तुमच्या कारखान्यामुळं नदीचं पाणी दूषित होतंय, त्याच्यामुळे लोक आजारी पडतात आणि या समद्याचं प्रमाण इथनं पुढे वाढतच जाणार आहे, असलं काहीतरी वांगाळ लोकांना शिकवत होता तो डॉक्टर. असं? मग काय. अहो पण तुम्ही अजिबात काळजी करायची नाही बरं का, कारण आम्ही आहोत ना, नाही तर आमचा काय उपयोग. मी समजलं नाही रावसाहेब. अहो मॅडम, या गावात आमची सत्ता आहे. आम्ही म्हणू तशी इथली समधी जनता वागते, वागावं लागतंय. आम्ही म्हटलं नदीच्या पाण्यात काय बी प्रॉब्लेम नाही, म्हणजे काय बी प्रॉब्लेम नाही, समधी जनता गप. मग या बदल्यात तुमची आमच्याकडून काहीतरी अपेक्षा असणारच. मॅडम, अहो अपेक्षा कसली? हा, अहो आमच्या समाज कार्यासाठी. आय सी. थोडंफार. रावसाहेब, तुम्ही हे असं सगळं सांगून एक वेळ जनता गप्प बसेल, पण ते डॉक्टर गप्प बसतील? नाही, तुमचं बी खरं आहे म्हणा. हा डॉक्टर काय गप्प बसायचं नाही, आणि हा आमासनी लई 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 ताप देणार आहे बघा. हा, पण तुमच्या त्या दूषित पाण्याचा प्रश्न जर भडकला ना तर तुमचं अस्तित्व बी धोक्यात येणार आहे बघा. म्हणजे आता आपल्या दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला म्हणायचा. आत्ता कसं बोललात? म्हणूनच तुम्हाला सांगतोय की एखाद्या जनावरांना डासण्याची वाटच पाहू नये, वेळीच त्याचा पणा चिरडून टाकावा. बस रावसाहेब, एका राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनेचा फार मोठा कार्य करता येतो. तुम्ही असं काहीतरी केलं तर जनक्षोभाचं उठलेलं मोहळ नाही आवरता येणार. सरकारलाही ही घटना गांभीर्याने घ्यावी लागेल
आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील. त्यामुळे तुमच्या अस्तित्वाला धक्का लागू नये असं वाटत असेल तर या गोष्टीचा विचारही करू नका. अहो, पण मॅडम मी काय म्हणतोय असं. या तुम्ही. येतो आम्ही. काय चाललंय? राणे मारतो, फक्त जा विचारा काय तसं मारायला लागलो. मी पाहतो. त्या डिपार्टमेंटला जा. साहेब, या राणेने मारलंय याचं तुम्ही साक्षीदार आहात. आत्ताच पोलिसात जातो ना, याची बरोबर तक्रार करतो बघा. मी पाहतो सांगितलं तुला. आणि काय साहेब तुम्ही डिपार्टमेंट सोडून इथे करता? हो साहेब. राणे राणे तू बाहेर भेट, तो दाखवतो बरोबर. तू भेट रे, या शिंदेचा तुला इचकाच दाखवतो बरोबर. ये बाहेर. अरे राणे, अरे कसला मास आलाय तुला. अरे का मारलंस त्या शिंदेला? त्यांनी रावसाहेबाला शिव्या दिल्या. अरे म्हणून मारायचं? हा मग नशीब तुझं तो पोलिसात नाही गेला. हे बघ, पुन्हा कंपनीच्या कंपाऊंड मध्ये असला आगाऊपणा करत जाऊ नकोस. फार भारी पडेल आपल्याला ते. बोल, खबर काय आहे ती बोल. साने साहेब, ह्या गुन्ह्याबद्दल उद्याच मला सस्पेंड करा, म्हणजे मला डॉक्टरवर नीट नजर ठेवता येईल आणि दिवसभर त्या रावसाहेबाच्या गोटात राहता येईल. ते मी बघतो काय करायचं ते. तू खबर बोल. सर, सीसीटीव्ही कॅमेरे ऑन आहेत माहिती तुला. बोल. सर, गावात हगवणीच्या केसेस वाढत चालल्या आहेत. ह्याला कारण दूषित पाणी अशी गावात चर्चा सुरू आहे. माझं एक सजेशन आहे सर, आपल्या केमिकल वेस्टचा निचरा होतो ना, त्यात कुठे लिकेज नाही हे तुम्ही चेक करून घ्या. आणि रावसाहेबाच्या पाण्याच्या टाक्यांची काय भानगड आहे ते मी पाहतो. वेळ लागेल साहेब, पण माहिती काढतो. ठीक आहे ठीक आहे, तू तुझ्या डिपार्टमेंटला कामाला जा. साहेब काय ते क्लबवर येऊन भेट मला. नक्की ना? हा, येतो साहेब. हॅलो. सावंत साहेब. हो हो, त्या शिंदेचं स्टेटमेंट घ्या. हां, आणि त्या दोघांनाही माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या. हां ठीक आहे, ओके. प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तुम्हाला, भाग्य दिले तुम्हाला. प्रीतीच्या या पाखराचे, प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का. मॅडम, अंकिता, साने साहेब या का. पाखराचे रत्न कांचनी. हॅपी बर्थडे मॅडम. थँक्यू, थँक्यू सो मच. अंकिता जरा बंद करतो. मॅडम, काय झालं? आज दिवसभरात ऑफिसमध्ये आला नाही. मी कॉन्टॅक्ट करायचाही प्रयत्न केला तुम्हाला, पण तुमचा फोन स्विच ऑफ. थोडे अपसेटही वाटतंय. आय एम जस्ट फाईन. अंकिता, मला ऑफिसमध्ये कोणी भेटायला आलं होतं? नाही. मग निदान कुणाचा फोन तरी? फोन नाही, कुणाचाही फोन आला नव्हता. का? कुणाची वाट पाहताय? वाट पाहणं? आयुष्यातली कित्येक वर्ष कोणाची ना कोणाची तरी वाट पाहण्यातच गेली. मॅडम, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मी लगेच डॉक्टरांना फोन करते, तुम्ही काळजी करू नका. नो नो नो, आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट अंकिता, आय एम जस्ट फाईन. मॅडम, तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. येस. तुम्ही जरा कॉन्फरन्स रूममध्ये येता. सगळ्या ऑफिस स्टाफला तुम्हाला बर्थडे विश करायचं आहे. पण साने साहेब, तुम्हाला माहितीच आहे मला. आय नो तुम्हाला असल्या या फॉर्मॅलिटीज आवडत नाहीत. पण मॅडम, अहो थोड्या दिवसामध्ये आपल्या कंपनीने जी काही भरभराट केली आहे ती पाहुणी नवीन तरुण पोरं अगदी थक्क होऊन गेली आहेत. हो. पण साने साहेब, कधी कधी मला असं वाटतं की या पोरांशी मी फार रूडली वागते. मॅडम, ते फक्त कामाच्या बाबतीत. एरवी त्यांच्या अडीअडचणीच्या वेळेला
मदतीचा हात पडद्यामागचा का विना, पण तो कोणाचा आहे हे न समजण्या इतक्या कच्च्या बच्च्यांची आपण आपल्या कंपनीमध्ये भरती करून घेतलेली नाही आहे. अँड वन गुड न्यूज. येस. मॅडम, मी आत्ताच आपल्या कंपनीच्या ऑडिटर्सशी बोलत होतो. त्यांनी ऑडिट रिपोर्ट सबमिट करण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली. आपल्या कंपनीच्या एकूण परफॉर्मन्सबद्दल ते खुश आहेत. ग्रेट. एकही ॲडव्हर्स रिमार्क त्या ऑडिट रिपोर्टमध्ये नाही. बर. शिवाय काही स्टाफ मेंबर्सची नावं त्यांनी मुद्दाम अधोरेखित केलेली आहेत. मॅडम, मला काय वाटतं, त्यांचं कौतुक करण्याची हीच योग्य वेळ आहे. मग येत आहे ना? मॅडम खरंच चला ना हो प्लीज. अंकिता, तुम्ही सगळे कोण, कुठले? आपली ओळखच अशी किती महिन्यांची? मॅडम नका ग एवढा जीव लावू. ज्याने माझ्या पोटी जन्म घेतला, ज्याच्यावर एवढा जीव लावला तो नाही. नाही अंकिता, मला पूर्णपणे व्यावसायिकच राहू देत. भावनांच्या साऱ्या संकल्पना माझ्यापासून हातभर दूर असलेल्याच चांगल्या. मॅडम, वडिलकीच्या नात्याने मी तुम्हाला सांगतो, म्हणजे बघा, आपण जर एखाद्याला भरभरून काही दिलं असेल आणि त्या कोणा एखाद्याने कृतज्ञता म्हणून आपल्या भावनांची ओंजळ पुढे केली तर ती मानाने घ्यावी. त्यावेळी मनाची ओंजळ बंद करणं हा त्या माणसाचा, त्याच्या भावनांचा अपमान असतो. ओके, तुमची मीटिंग चालू आहे, तुम्हाला येता येत नाही म्हणून सगळ्या स्टाफला कळवतो. नाही साने साहेब, जरा बसा प्लीज. अंकिता. येस मॅडम. तू एक काम कर, संध्याकाळी एक छोटंसं फंक्शन अरेंज कर. सगळ्या स्टाफला इन्व्हाइट कर. तुला हवा तसा आणि हवा तो मेन्यू फिक्स कर. मॅडम खरंच खरंच. थँक्यू सो मच. येते सर. व्हेरी एन्थुझियास्टिक गर्ल. पण मॅडम, हे सगळं पृथा. माझं नाव पृथा आहे काका. येस, पृथा. पृथा, पण ही व्यावसायिकता की गेम? गेम? काका, काका मला कल्पना आहे, तुमचा जमानाच वेगळा होता. तुम्ही काय, स्वामी काका, फाटक काका, सगळे जण माझ्या वडिलांच्या पाठीमागे एखाद्या पहाडासारखे उभे होतात. आणि म्हणूनच तर हा पृथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा प्रचंड डोलारा उभा राहिला, स्थिरावला आणि फोफावतही गेला. आज या वयात जिथे नातवंडांसोबत घरी खेळत बसावं, त्या वयात सुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी तितक्याच ताकदीने उभे आहात याची पूर्ण कल्पना आहे मला. पण काका, काका हल्लीचा हा जमानाच वेगळा आहे. ही तरुण हुशार पोरं एखाद्या कंपनीमध्ये 2-3 वर्षांपेक्षा जास्त नाही टिकत. पाहूया काय होतंय. काका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझी ओंजळ पुढे करते. या तरुण हुशार पोरांपैकी एखाद्याने जरी त्याच्या निष्ठेचं तीर्थ या ओंजळीत टाकलं ना, तर येणाऱ्या 10 वर्षात आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टला टक्कर देईल असा एकही कारखाना मी या भारतात उभा राहून देणार नाही. पृथे, अगं आणखीन किती वर्ष तू स्वतःला कामामध्ये बुडवून घेणार आहेस? हे बघ, ही असली राक्षसी महत्वाकांक्षा तुझ्या प्रकृतीला झेपणारी नाही. तू तुझ्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतेस असं नाही वाटत तुला? महत्वाकांक्षा हेच तर माझं टॉनिक आहे. नाही, लहानपणापासूनच तू महत्वाकांक्षी आहेसच ग. पण एवढी उद्दाम महत्वाकांक्षा तुझे मिस्टर गेल्यानंतरच मी अनुभवतोय. एम आय राईट? शक्य. शक्य आहे काका. काका, तुम्हाला माहितीच आहे माझे मिस्टर कसे होते. तत्वांच्या बाबतीत मनस्वी, हट्टी. ही झाली नाण्याची एक बाजू. पण नवरा म्हणून काका, पप्पा गेले आणि अचानक पृथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मी मालकीण झाले. मी हबकून गेले होते, अगदी नर्व्हस झाले होते. पण त्यातही माझी आणि माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची वीण पोलादी होती. फार कमी काळ माझ्या बरोबर असायचा.
पण दूर राहूनही सतत फोनवरून मला धीर देत राहायचा. खरं तर मानसिक दृष्टिकोनातून त्यानेच मला भक्कम केलं. पण तोही अकाली गेला आणि आयुष्यातले सगळेच धागे उसवत गेले. त्यातच माझा नंदू हा असा त्याच्या वडिलांसारखा तत्वनिष्ठ. काका तुम्हीच सांगा कसं व्हायचं या प्रचंड डोलाऱ्याचं. हल्ली ना मला एक भयानक स्वप्न पडतं. मी अशी कुठल्याशा एका पाऊल वाटेवरून एकटीच चालत असते आणि चालता चालता ती वाट धुक्यामध्ये कुठेतरी हरवून जाते. मी एकटी असते, वाट शोधत इकडे तिकडे धावते, पळते, शोधते, पण मला काहीच दिसत नाही. काका मी अगदी एकटी पडते. काका मला घाबरायला येते. शांत हो. हे बघ पृथा, मला काय वाटतं, तुला विश्रांतीची गरज आहे. तू काही दिवसासाठी कुठेतरी बाहेर जाऊन ये पो. हां, पण जाशील ती पृथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण म्हणून जाऊ नकोस. तर नुसती पृथा देशपांडे म्हणून जा आणि फक्त आराम कर. अगं हवं तर बरोबर अंकितालाही घेऊन जा. नाही, इथल्या कामाची काळजी करू नकोस, ते मी पाहतो. पण एका अटीवर जा. ज्यावेळेला परत येशील त्यावेळेला मला इथून आता तू मुक्त कर. अगं आता म्हातारपणी नातवंडांच्या बरोबर खेळत राहावं असं वाटतंय. मला कंटाळलात काका? नाही, कंटाळीन कसं ग तुला. कधी अडी अडचणीच्या वेळेला मला जरूर हाक मार. तुझी हाक पूर्ण व्हायच्या आत मी तुझ्यासमोर उभा असेन. अगं बाई, खरंच नातवंडाचा शेंबूड पुसत असलो तरी शेंबडाने बरबटलेल्या सोग्या सगळं तुझ्या समोर येऊन उभा राहील. चल मग मी निघू. नाही, थांबा. काका तुम्हाला माहितीच आहे, आजपर्यंत झाल्या त्या नुसत्या चकमकी. सध्या आपण अनुभवतोय ती वादळापूर्वीची शांतता. येस येस. कोणत्याही वेळी शकलं होणारी शांतता. आय नो. अगं पण सगळी आव्हानं पेलणारी ना तू. कुठल्याही संकटात न डगमगणारी तू एक रणधुरंदर अशी. रणधुरंदर तेव्हाच जन्माला येतो जेव्हा त्याचा सारथी कृष्ण असतो. ओंजळ पुढे करते. तुमच्या आयुष्यातले आणखी काही क्षण या ओंजळीमध्ये तीर्थ म्हणून टाका. पृथ्वी अगं काय आहे, अगं मी सदैव तुझ्या बरोबरच आहे. डोंट वरी, मी आहे. मी अजूनही आहे. बरं चल निघू. काका एक मिनिट. अगं काय आहे पृथा. चल ना, पण संध्याकाळी वेळेवर या मॅडम. हो. चल मी जातो. नक्की. मम्मा मम्मा. अरे नंदू, कपडे एवढे कसे मळले? कुठे पडलास की काय? आणि किती खर्चटलाय तुला? अरे अरे झालं तरी काय? मम्मा, आपल्या बागेत मी लावलेला गुलाबाच्या रोपट्याला पहिलं फूल आलं. वाव. मग मी ते तोडत होतो तस माळी काका म्हणाले, छोटे मालक फूल असं तोडू नका, हवं तर मी तुम्हाला फुलाचा गुच्छ बनवून देतो. बरोबरच आहे माळी काकांचं. पण रोप तर मी लावलं होतं ना, ते सुद्धा तुझ्यासाठीच तर मी पहिलं फूल तोडत होतो. मी फूल घेऊन धावत सुटलो आणि पाणी घालायच्या नळीला अडखळलो आणि पडलो. पण मम्मा फुलाला जरा सुद्धा माती लागू दिली नाही. मम्मा, आज तुझा वाढदिवस आहे ना, हे घे, हॅपी बर्थडे मम्मा. आधी मला पकड, मी सावलो. बाय. घे. अरे अरे सॉरी. आय एम सो सॉरी. डॉक्टर कम. मी फार वेळ नाही घेणार आपला. हॅपी बर्थडे मॅडम. थँक्यू सो मच.
मॅडम तुम्हाला गुलाबांची फुलं फार आवडतात ना? नाही, नाही. मी तर असं ऐकलं की तुमच्या प्रत्येक प्लांटच्या परिसरामध्ये गुलाबाचे ताटवे अगदी डोलत असतात. होय डॉक्टर. पण डॉक्टर, गुलाबांच्या फुलांचा आनंद लुटायचा असेल ना तर त्यातले काटे अलगद बाजूला करायला लागतात. प्लीज हॅव अ सीट. बसा. मॅडम तुमच्या पृथा केमिकल्सच्या परिसरामध्ये अनेक गुलाबांची झाडं होती. आहेत. केमिकल प्लांट असल्या कारणानं तिथे जास्तीत जास्त झाडं असणं आवश्यक. इनफॅक्ट गुलाबाच्या बागाच आहेत तिकडे. मला खूप अभिमान आहे आमच्या त्या रोज गार्डनचा. त्याच बागेचा भूतकाळ आठवतोय? भविष्याचे वेध घेत मला वर्तमानात जगायला आवडतं. हो, पण तिथली माणसं अजूनही तो भूतकाळ विसरलेली नाहीयेत. म्हणजे ती प्रॅक्टिकल नाही आहेत. काय? येस डॉक्टर, भूतकाळ गोंजारत बसल्याने परिस्थिती बदलत नाही. जस्ट लिव्ह इट. इट्स जस्ट फाईन. मॅडम तुम्ही एवढ्या शांत कशा असू शकता? 5 वर्षापूर्वी तुमच्या कर्नाटक मधल्या पृथा केमिकल मधून वायू गळती झाली. त्यामुळे झालेले हत्याकांड, पसरलेली रोगराई, आसपासच्या निसर्गाचा उच्छेद, हा इतिहास विसरायला हवा. हो, कारण या गोष्टीला 5 वर्ष झाली आणि त्यावेळी झालेली उधळण केव्हाच विसावली. हो, पण अपघातग्रस्तांनी दिलेली नुकसान भरपाई तर योग्य होती. योग्य होती? कायद्याने जी नुकसान भरपाई ठरवून दिली ती आम्ही त्यांना दिली. इथेच तर आपला वाद आहे मॅडम, इथेच तर आपला वाद आहे. एखाद्याच्या जीवाचं मोल पैशात किती आणि कसं करायचं? सारा गाव गुदमरून गेला. खरं उजाड झाली. 2 वर्ष तो परिसर म्हणजे स्मशान वाटत होतं, स्मशान. शाळा उजाड झाल्या, बालवाड्या फकास वाटू लागल्या. पांढऱ्या कपाळाचं रुदन काळजाच्या चिंधड्या उडवीत होतं. 1 वर्ष, सतत 1 वर्ष आमच्या संघटनेने तिकडे काम केलंय मॅडम. सगळ्याची उमेदच वितळून गेलेली माणसं, आणि त्या वितळलेल्या उमेदीला परत मूर्त स्वरूप देण्याचं काम आम्ही आमच्या संघटनेने केलंय. तो परिसर धोक्याच्या बाहेर काढताना आमचीच कित्येक माणसं रुग्णाईत झाली. आणि आमचा प्रखर विरोध असताना सुद्धा तुम्ही त्याच मृत्यूकांडाच्या पायावर तोच कारखाना उभारलात. का मॅडम, का? विचार करा डॉक्टर. तो कारखाना तिथे उभारला गेला नसता तर काय झालं असतं? मॅडम, राहिले असते फक्त भग्नावशेष. तुम्ही तिथला परिसर धोक्याच्या बाहेर काढलात आणि तिथल्या लोकांना तसंच भग्नावस्थेत जगायला सोडून दिलं. नाही डॉक्टर, नो. डॉक्टर, डॉक्टर ते गाव आता एक नंदनवन झालंय. रखरखीत चित्र केव्हाच पुसून गेलंय. त्या गावातल्या तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर आता गुलाबी लाली उमललेली दिसते. वृद्धांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आनंदाने थरथरताना दिसतात. दिशाहीन झालेल्या नजरांना आता दिशा मिळू लागली आहे डॉक्टर. हो, पण पुन्हा त्याच केमिकलचा प्लांट तिथेच उभारणं म्हणजे ज्वालामुखीवर चूल मांडण्यासारखं नाही वाटत तुम्हाला? नाही, तिथल्या सगळ्या यंत्रणा अत्याधुनिक आहेत. पुन्हा तसा धोका संभवतच नाही. हो, पण पुन्हा एखाद्या अपघाताची शक्यता नाकारून तरी कसं चालेल? अपघात डॉक्टर, अपघात हा अपघातच असतो. तो केव्हाही कुठेही कसाही आगंतुकासारखा अवतरतोच. अपघात हा अपघातच असतो. मॅडम, या गावातलं नदीचं पाणी दूषित होणं हा तर अपघात नाही ना? काय म्हणालात डॉक्टर? नदीचं पाणी आमच्यामुळे दूषित होतं? हो. कसं शक्य? रावसाहेबही असंच काहीतरी म्हणजे रावसाहेब काय म्हणाले? आर यू शुअर डॉक्टर? येस. नदीचं पाणी आमच्यामुळेच दूषित होत आहे? येस. हे बघा, असंच जर असेल तर मी स्वतः जातीने त्यामध्ये लक्ष घालीन. मॅडम, या दूषित पाण्याने भयंकर रूप धारण करण्याच्या वेळीच त्याला आवर घाला. मॅडम, तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
हो आणि आणखीन काय दुसरं काही सांगायचंच नाहीये का? पण मॅडम जनतेचे प्रश्न तुमच्या समोर मांडायचे प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. डॉक्टर, एवढे सगळे प्रश्न सोडवायला काही अवधी हवा की नको? खरं तर हा कारखाना उभारला गेला त्याच वेळी अनेक प्रश्नांची मुहूर्तमेढ झाली. नाही, रोवली गेली. तुमचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, रावसाहेबांनी निर्माण करून ठेवलेले प्रश्न, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता मन मात्र कोमेजून चाललंय. डॉक्टर, हा कारखाना उभारला जाण्यापूर्वी काय होतं या गावात? ना धड शाळा, ना धड चांगला दवाखाना, मूठभरच लोकांच्या अंगावर पुरेसे कपडे, ना बाजार, ना पाण्याची सोय, उकिरडा फुंकत फिरणारी पोरं. पण हा कारखाना इथे स्थिरावला आणि या गावाचं चित्रच पालटून गेलं. आणि या सगळ्या अनुभवातून जात असताना इथला प्रत्येक घटक विरोध आणि विरोधच करत होता. सांगा डॉक्टर, आज शहरात रूपांतर झालेल्या या गावात काय नाहीये ते सांगा. पण तुम्ही आणि तुमच्यासारख्या संघटना मदतीचा हात देण्याचं तर दूरच, फक्त पाय खेचायची संधी शोधत असता. मॅडम तुम्ही आय एम जस्ट फेड अप ऑफ ऑल दिस थिंग्स. मी शक्तीचा आणि पैशाचा कुठेतरी अपव्यय करते की काय असं वाटू लागलंय. डॉक्टर, एवढी मोठी इंडस्ट्री चालवणं म्हणजे एखादं छोटंसं हॉस्पिटल चालवणं इतकं सोपं नसतं. खरं तर तुमच्यासारख्यांचं एक बरं असतं, एखादा इशू हाती घ्यायचा आणि मोर्चे काढायचे. जनहित याचिकेच्या नावाखाली कोर्ट कचेऱ्या करीत सामाजिक बांधिलकी या गोंडस नावाखाली लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या. जमलं तर ठीक, नाहीतर दुसऱ्या एखाद्या इशूच्या मागे धावायचं. हे बघा मॅडम, कुठेही कसली आपत्ती आली तरी प्रथम आमच्यासारखी माणसं तिथे मदत कार्य सुरू करतात, अगदी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा. हो, पण तुम्ही तिथे एकटे नसता. शेकडो मदतीचे हात तुमच्या पाठीशी असतात. येस, आय अग्री. येस, आय कम्प्लिटली अग्री. कारण हाताबाहेर गेलेली परिस्थिती आम्ही काबूत आणली की मगच तुमच्यासारख्यांचा वावर तिथे सुरू होतो. व्हॉट? मग कोणी घोंगड्या वाटायला येतं, तर कोणी बिस्किटाचे पुढे वाटतात, तर कोणी हेलिकॉप्टरमधनं पाहणी करायला येतं, तर कोणी नुसतं फोटो काढण्यात धन्यता मानतं. आणि हे सगळं सामाजिक बांधिलकीचा बुरखा पांघरून. नो नो डॉक्टर, मला त्यांच्या पंक्तीत बसवायची चूक करू नका. कम ऑन. सॉरी. डॉक्टर, मला थोडा एकांत हवाय. तुमचं दुसरं काही काम नसेल तर तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, येतो. I think the time has come. Now I have to think the other way also. एक मिनिट, फक्त एकच प्रश्न. अदर वे म्हणजे एखाद्या परदेशी कंपनीला तुम्ही ही कंपनी हँडओव्हर. आय एम रिअली सॉरी, पण त्यालाही आमचा विरोधच हा असेल. पृथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा प्रचंड डोलारा माझ्या मालकीचा आहे. हा प्लांटच काय तर संपूर्ण पृथा ग्रुपही मी कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, हेच मला माझ्या मम्माने शिकवलंय. आणि हे सगळं शिकवणारी तूच ना मम्मा. हॅपी बर्थडे मम्मा. हॅपी बर्थडे अगेन. काय माझा विश्वासच बसत नाहीये. माझी मम्मा एवढी हतबल आणि निराशावादी. नाही रे नंदू, मी हतबल नाही आणि निराशाही नाही. फक्त
एखाद्या गोष्टीला मन विटलं ना की देण्यात येणारा पूर्ण विराम. जस्ट टू क्लोज द चॅप्टर अँड गो अहेड विथ द न्यू चॅप्टर. हे बघ मामा, मला ना असं वाटतं की तू खूप विचार करतेस. तू जरा रिलॅक्स हो. नंदू, नंदू, मी खरंच थकली आहे रे. हा थकलेला जीव आहे शीतल शांततेच्या शोधात. अगदी शाश्वत शांतता. नंदू, नंदू, या पृथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला वारस हवाय. अगदी हक्काचा वारस. मग काय बोलतेस तू? हे कसं शक्य आहे? अरे का नाही शक्य? तू पिढीजात इंडस्ट्रियलिस्ट आहेस. एक नवीन आव्हान म्हणून तरी स्वीकार. मम्मा, माझी ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे. ही जनता जनार्दनच माझे मायबाप आहेत आणि त्यांची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय मी सहन करू शकणार नाही. नंदू, आणि तूही कुणावर अन्याय करू नकोस, अगदी स्वतःवर सुद्धा. गुड नाईट मॅडम. नंदू, काय अंकिता? येस सर. अगं आजचा पेपर वाचलास की नाही तू? अगं आपल्या कंपनीचे 6 महिन्याचे रिपोर्ट छापून आलेत. हो सर, सकाळीच पाहिला. आणि काय म्हणतायत पेपर? बर, रावसाहेबांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा. वा. अरे वा सर, रावसाहेब जरा जास्तच आक्रमक झालाय असं नाही वाटत? करेक्ट. निवडणुका जवळ आल्यात, तारखा केव्हाही डिक्लेअर होतील. मग बरोबर आहे. आत्ता लक्षात आलं. हे रावसाहेब एवढे अस्वस्थ का ते? आता निवडणुका जिंकण्यासाठी ते काय वाटेल ते करतील, अगदी जीवाचं रान करतील. कारण आता त्यांना नुसता पैसाच नाही तर पैशाच्या बरोबर लोकप्रियतेचीही गरज आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये डॉक्टर आनंदनी खूप मोठं अशी लोकांची सेवा केलेली आहे. त्याची जनमानसात चांगली प्रतिमा आहे आता. आणि त्यांच्याच पक्षातला त्यांचा तो विरोधक काय प्रभाकर पंत. येस, प्रभाकर पंत. त्या प्रभाकर पंतांची एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून ख्याती आहे. आणि हे आता लोकांच्या हळूहळू लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळे हॅलो. हां हां, सेंड मी. अंकिता, रावसाहेब. सर, थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज. नमस्कार साने साहेब. नमस्कार. या 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 रावसाहेब, निवांत बसा. बोला, काय काम काढलं? काम नाही हो. मॅडम आल्या का? हो, मॅडम काल रात्री झाल्या. कुठं मुंबईला गेले होते वाटतं. मुंबईला आमचं कॉर्पोरेट ऑफिस आहे ना, तिकडे एक मीटिंग होती, तिकडे गेल्या होत्या. अच्छा. इतरही अनेक ठिकाणी आमची ऑफिसेस आहेत, तिथेही मॅडमना जावं लागतं. बरं, भेटतील का आम्हाला? नाही, आज तुम्हाला भेटणं जरा मला अवघड दिसतंय. हो. का हो? काय की रात्री यायला खूप उशीर झाला, शिवाय तब्येतही जरा नरम आहे आणि अनेक महत्त्वाची कागदपत्र पाहिजे राहून गेले तो. त्यामुळे आज भेट होईल असं नाही मला वाटत. नाही, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. बोला. आता काय बोलायचं आम्ही? तुम्ही एवढे अस्वस्थ का रावसाहेब? हो, आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील. आता तर तुम्ही दुप्पट उत्साहात असायला हवं. काय ते समजा खरं आहे हो. मग पण यावेळी मात्र आम्हाला जरा सावध राहायला पाहिजे बरं का. अहो, त्या डॉक्टरला आणि त्याच्या त्या 2-4 पंटरांना इथनं तोंड काळं करायला लावायला पाहिजे. रावसाहेब, इथे डॉक्टरांची काय संबंध? म्हणजे डॉक्टर काय किंवा त्यांचे सहकारी ते कुठे निवडणुकांना उभे राहणार आहेत? नाही 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 नाही. अरे पार पार आतल्या गाठीचा माणूस आहे.
काय भरोसा नाही त्या डॉक्टरचा. अरे आम्ही 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 रावसाहेब आम्ही साठेबाजी करतो. काय अहो सरकारकडून आलेला मला आम्ही दडवून ठेवतो. हो असं काहीतरी वांगा शिकवतो तो डॉक्टर जनतेला. डॉक्टर मग डॉक्टर मग अहो तुमच्या विरुद्ध सुद्धा भडकवतोय लोकांना तो. काय म्हणलं हे बघा साने साहेब, हा आता तुम्हाला आणि आम्हाला मिळून काहीतरी केलं पाहिजे बघा. हो नक्की नक्की आपण मिळून काहीतरी करूया. पण रावसाहेब नेमकं काय करायचं? आता कसं मुद्द्याचं बोललात हा, तर ऐका. हा. या गावच्या वेशीवर तुमची एक जमीन आहे. हो आहे. ती जमीन अजून बी बरीच मोकळी आहे. तिथे तुम्ही गोडाऊन बांधलंय पण अजून बरीच जमीन शिल्लक आहे. हा. ती जागा तेवढी आमासनी द्या. सर अरे हा काही काळापुरती हो. हा. हे बघा, एकदा का निवडणूक डिक्लेअर झाली का तिथे आम्ही आमचं प्रमुख पक्ष कार्यालय चालू करणार आहोत. हा. आणि निवडणूक फंडाकरता तुमची भरघोस मदत आम्हाला मिळणारच आहे. थांबा थांबा रावसाहेब. नाही तुम्ही म्हणताय ती जागा तुम्हाला देणं मला जरा अवघड वाटतंय. गाव काय आहे ती जागा लोकवस्तीपासून दूर आहे, त्यामुळे मुद्दाम आम्ही तिथे गोडाऊन बांधलेलं आहे आणि सरकारी नियमाप्रमाणे तिथे वृक्षारोपणही केलेलं आहे. आता तिथली झाडं तोडणं हे सरकारच्या कायद्याच्या विरुद्ध होईल ना. आणि आता तुमच्या पक्षकार्यासाठी मदत म्हणाल तर तुमच्या विविध कामासाठी आम्ही वेळोवेळी मदत करतच आलेलो आहे. अहो ही दिलेली मदत ही रक्कम कशी काय ॲडजस्ट करायची हा प्रश्न आमच्या ऑडिट डिपार्टमेंट समोर पडलेला आहे. अहो म्हणजे आता तुम्ही निवडणूक फंडाला बी मदत करणार नाही का? काय रावसाहेब, अहो तुमच्या निवडणूक फंडाला आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी आम्ही मदत करूच हो. पण मी काय म्हणतोय त्याआधी तुमच्या पक्षश्रेष्ठींशी बोललो तर जरा जास्त बरं होईल. इनफॅक्ट मीच तुम्हाला रिक्वेस्ट करणार होतो, एकदा तुमच्या पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणं करून द्या ना. हा थांबा साने साहेब, मला वाटतं तुमचा काहीतरी घोळ होतोय. नाही, अहो पक्षश्रेष्ठींचा काय संबंध? नाही हो रावसाहेब, नाही घोळ वगैरे काही होत नाही. मी माझ्या समोरच्या अडचणी फक्त तुमच्या समोर सांगितल्या. हा मग आम्हाला बी तुमच्या मॅडमशी बोलावं लागेल. नाही बोला, तुम्हाला बोलायचं असेल तर बोला, पण त्याचा काही उपयोग होईल असं काही मला वाटत नाही. अहो काय मॅडम आज इथे आहेत, उद्या त्या कॉर्पोरेट ऑफिसला निघून जातील. पण रावसाहेब मी इथला CEO आहे, त्यामुळे इथल्या सगळे निर्णय घेण्याची जबाबदारी CEO या नात्याने माझी असते. बर मग आम्ही येतो. CEO साहेब या या रावसाहेब या. सर हे. तुम्ही या रावसाहेबाला एका क्षणात झटकून टाकलं. हे बघ तुला एक सांगतो, आता मॅडम इथून लवकरच जातील. आणि एक लक्षात ठेव, CEO म्हणजे नुसती शोभेची बावली नसते, येस सर. तर योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी ही CEOवर असते. मॅडमचं इथलं काम झालं की त्या इथून जातील. तसंच काहीतरी त्यांचं महत्त्वाचं काम इथं होणार होतं म्हणून त्या इतके दिवस इथे थांबल्या होत्या. पण आता मॅडम मॅडम Yes. Please have a seat. Thank you.